कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत. राजकीय गाढा अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व, अनुभवी राजकारणी म्हणून संबंध सांगली जिल्हा त्यांच्याकडे पाहतोय. ते या जिल्हा परिषद गटामधून सध्या निवडणूक लढवत आहेत. आपल्याबरोबर ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, निवडणूक आता जिल्हा परिषदेची निवड लढवत आहे? मी दिनकर महादेव पाटील, भोसे जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मी करत आहे. माझ्याबरोबर सोनी पंचायत समितीतून गजानन शिवाजी माळी हे उमेदवारी करत आहेत. त्याचबरोबर भोसे पंचायत समिती गणातून महावीर श्रीधर बस्तवडे हे उमेदवारी करत आहेत. असे आम्ही भोसे जिल्हा परिषद गटातून 2 पंचायत समिती आणि मी जिल्हा परिषद असे 3 उमेदवारी करीत आहोत. आज भोसे जिल्हा परिषद गट हा पारंपरिक काँग्रेसचा नेहमी बालेकिल्ला राहिलेला आहे. इथं काँग्रेसचा नाळ असलेला मतदार आहे आणि त्यामुळं गेल्या 25 वर्षात मी 10 वर्ष सरपंच, बाजार समितीचा 8 वर्ष संचालक, त्याबरोबर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला मी 5 वर्ष सभापती म्हणून काम केलेलं आहे. गेल्या 25 वर्षामध्ये सोनी गावची ग्रामपंचायत आणि सोनी विकास सोसायटीमध्ये मी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. आणि सोनी विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतीची वाटचाल आमच्या माझ्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. मी एक राजकारणी म्हणून या राजकारणाकडे पाहत नाही, तर मी खऱ्या अर्थानं एक समाजसेवक किंवा एखादं पद, एखादी खुर्ची, त्या खुर्चीसाठी मी सातत्यानं काम करत आलेलो आहे. पद हे व्यक्तीच्या मोठेपणासाठी नसून ते जनतेनं दिलेला एक आशीर्वाद मताच्या रूपानं आणि तो मिळालेल्या अधिकाराचा वापर ह्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून मी गेल्या 25 वर्षाची वाटचाल सातत्यानं लोकांच्यात राहून पूर्णवेळ लोकांच्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता, लोकांचा, जनतेचा नोकर असलेल्याची भावना सातत्यानं मी माझ्या मनात ठेवून मी समाजावर जे संकट येईल किंवा व्यक्तिगत स्वरूपाचं एखाद्यावर संकट येईल त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि ज्या काळात गेल्या 25 वर्षात ज्या वेळेला ज्या अडचणी आल्या, मग त्याच्यामध्ये सुरुवातीला मी सरपंच पदावर काम करत असताना दुष्काळाशी सामना करावा लागला. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. पिण्याच्या पाण्याचं कसा त्रास जनतेचा कमी करता येईल या दृष्टीने मी सातत्यानं प्रयत्न केले. त्याचबरोबर दुष्काळ काळात चारा छावणी हा नवीन विषय होता ग्रामीण भागाला, पण तो विषय सुद्धा अतिशय माझी सुद्धा काही सुरुवातीला नवीन असल्यामुळं चारा छावणी काढल्यानंतर त्याच्यानंतर काय आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागेल, हा सगळा पसारा चालवता येईल का आपल्याला, याबद्दल थोडीशी धाकधूक होती. परंतु तरी सुद्धा मला लहानपणापासून कोणतंही संकट, आव्हान हे आव्हान म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. आणि संघर्ष हा माझ्या जन्मापासून 5वीला पुजलेला असल्यामुळं मी संघर्षाची नेहमी 2 हात करत आलेलो आहे. त्यामुळे दुष्काळी काळात सुद्धा मी चारा छावणीचा निर्णय घेतला आणि 11 महिने उत्कृष्टपणे चारा छावणी चालवली. आता निवडणुकीला उभे राहिला, आता कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही लढत आहे? कारण नाही असे काही कामं अजून राहिलेत का जे तुम्हाला करायचे आहेत भविष्यात? नाही, आज या 10-12 गावातली एकच समस्या आहे, ती म्हणजे गेल्या दुष्काळाचा विषय या 10-12 गावातला संपलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण सातत्यानं मी सरपंच असताना बरेच बंधारे बांधले, सखळी बंधारे बांधले, लहान मोठे कृषी खात्याचे स्थानिक स्तराच्या माध्यमातून मोठे बंधारे बांधले. त्यानंतर म्हैसाळ योजनेच्या उपयोजना डोंगरवाडीमधून बंद पाईपलाईन मधून या भागाला पाणी आलेलं आहे. सातत्याने हे ओढे नाले बंधारे आता त्या डोंगरवाडी उपसा सिंचन मधून भरले जातात. त्यामुळे पाण्याची समस्या बऱ्यापैकी या भागातली मिटलेली आहे. इथं बागायती क्षेत्र वाढलेलं आहे.
द्राक्षाचं क्षेत्र खूप प्रमाणात आहे. द्राक्षात इथं देशात नाव कमवणारे हे गाव आहे. द्राक्षाच्या उत्कृष्ट क्वालिटी असेल, प्रत असेल, खाण्यालायक द्राक्षे म्हणून सोनीचं नाव अखंड महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहे. परंतु अलीकडच्या काळात या भागात शेतकऱ्यांना भेडसावण्याचा जो प्रश्न असेल तो शेत रस्ते, पाणंद रस्त्याचा. मग काही रस्ते, काही ठिकाणी रस्ते अधिकृत नाहीत, तिथं रस्ताच नाही. काही ठिकाणी रस्ते आहेत परंतु त्या रस्त्यावरून जाणं येणं अशक्य आहे. तिथं पक्के रस्ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आधुनिक शेतीच्या काळात पाणंद रस्ते सुद्धा रहदारीचे झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मुरमीकरण करून सुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नाही. आणि म्हणून तिथं पक्के रस्ते ही या 10-12 गावातली शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे. ती शेत रस्ते, पाणंद रस्त्यांची मुख्य समस्या आहे. त्याच्यावरती काम करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मग कुठे छोटी मोठी कामं असतील आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एकत्रित करून आज द्राक्षाचं सुद्धा या निसर्गाकडून किंवा एकूण परिस्थिती, व्यापाराची किंवा राष्ट्रीय धोरणांची परिस्थिती बघितली तर शेती अडचणीत आहे. कुठलंही पीक केलं तरी ते अडचणीतच येते. कारण निसर्गाने काही वेळेला अडचणीत येतं, काही वेळेला चांगला माल येऊन सुद्धा दराच्या बाबतीमध्ये शासनाकडून त्याला संरक्षण किंवा हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. आणि म्हणून इथला शेतकरी संघटित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना बाजारपेठेची योग्य उपलब्धता करून त्या दृष्टीने प्रयत्न करणं हा माझा भविष्यातला निश्चितपणानं काम असणार आहे. नुकतीच महापालिकेची निवडणूक झालेली आहे. पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की 55 पेक्षा जास्त सीट्स महापालिका क्षेत्रामध्ये निवडून येतील नगरसेवक. पण तसं झालं नाही. 39 सीटावर त्यांना थांबावं लागलेलं आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तसं त्यांना काठावरच मिळेल की कसं आहे, काय विषय? नाही, भाजपची एकूण जर गेल्या 10-11 वर्षातली एकूण देशातली, राज्यातली आणि जिल्ह्यातली जर वाटचाल आपण पाहिली तर भाजप हा तळागाळापर्यंत पोचलेला पक्ष आपण म्हणतो. परंतु भाजप हा तळागाळापर्यंत जर पोचलेला पक्ष असता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ह्या जे पक्ष फोडले किंवा यातले जे कार्यरत कार्यकर्ते, म्हणजे जो रेडीमेड माल म्हणतो आपण, इतर पक्षातला रेडीमेड माल घेऊन त्यांनी आपल्या तिकिटावर उभा केला. हे कालच्या महापालिकेत तुम्हाला एकूण सगळ्या चॅनलनी दाखवलं. एकूण राज्यातल्या 29 महापालिकामध्ये जे त्यांचे भाजपचे मूळ सतरंज उचलणारे कार्यकर्ते ते रडत बसले होते. त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर भाजपचं अजेंडा काय आहे? भाजपचा अजेंडा एकच आहे की त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिरकाव करता येत नाही, म्हणून इतर पक्षांचे जे रेडीमेड कार्यकर्ते आहेत ते त्यांना प्रवेश द्यायचा आणि त्यांना निवडून आणायचं. पण तो सुद्धा प्रयोग सांगलीमध्ये फसलेला आहे. आणि भाजपवरचा लोकांचा विश्वास आता एक काळ असा होता, 2014 नंतर मोदींची लाट आली, त्या लाटीचा एक परमोच्च बिंदू यशाचा झाला आणि ती लाट आता उतरतीला लागलेली आहे. हे कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांनी कसल्याही वल्गना केल्या तर जिल्हा परिषदेची, सांगली जिल्हा परिषदेवरची सत्ता ही निश्चितपणे ठामपणे सांगतो काँग्रेस आहे पक्षाची, महाविकास आघाडीचीच येणार. नक्कीच जरी पालकमंत्र्यांनी असा विश्वास व्यक्त केला असला तरी या जिल्हा परिषदेवर जी सत्ता येणार आहे, जिल्हा परिषदेवर फडकणारा झेंडा हा महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. दिनकर पाटील यांनी बोलताना म्हटलंय की पाणंद रस्त्याचा जो विषय आहे सध्या, ते पाणंद रस्ते आहेत ते चांगले आणि वाहतुकीस योग्य असे बनवण्याचं त्यांचं एक उद्दिष्ट इथून पुढच्या काळामध्ये राहणार आणि त्या दृष्टीनं मी काम करत राहणार असल्याचंही दिनकर पाटील यांनी म्हटलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.